नमस्कार. जनसंवाद समाचार न्यूज मध्ये मी महेश बानाटे स्वागत करत आहे आपलं. तर आपण आता आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये. तर आपल्यासोबत आहेत मेन उमेदवार ताई सुरेखा ताई. तर ताई, तुम्ही उमेदवारी प्रभाग 2 मध्ये लढवत आहे, काय सांगाल याच्यावर? मला ह्या प्रभागामध्ये माझ्या नागरिकांची सेवा करायची आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत ती सगळ्या समजून घेऊन त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना मत मागून मला बहुमतानं विजय करा, ही त्यांना मदत. ह्या बहिणीला लाडक्या मी त्यांची सगळ्यांची लाडकी बहीण म्हणून मला मतदान करा. कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाची दिदी, ह्या नात्यानं त्यांना जाऊन घराघरात मतदान मागून बहुमतानं विजय होऊन त्यांचे काय काम आहेत, काय अडचणी आहेत, ती सगळे दूर करायचे प्रयत्न करणार आहे. आपण पक्षात प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये. काय सांगा, म्हणजे तुम्हाला हा पक्ष कशापासून आवडला? मला ती पक्ष फार आवडतो, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं काम खूप छान आहे. पहिलंच अगोदरच छान आहे, पण उद्धव ठाकरे साहेब यांचं बी काम खूप छान आहे. ती मला पक्ष आवडतो, त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत आहेत पाटील. निश्चितपणानं प्रथमतः वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना नमन करतो आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे मी त्यांना नतमस्तक होतो की माझ्या पत्नीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे या प्रभाग क्रमांक 2 मधून ओपन महिला म्हणून निवडणूक लढण्याची त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो. निश्चितपणानं या प्रभागामध्ये काम करत असताना तळागाळात शेवटच्या घरापर्यंत या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील जनतेची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं या 2026 मध्ये माझ्या घरी उमेदवारी देऊन मला ती संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काळामध्ये ज्या नगरसेवकांनी या प्रभागाचा कसलाही विकास केला नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 2 हा शिवसेनेमय केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या नागरिकांची गेली 10 वर्षापासून मी सेवा करत आहे. छोटी मोठी कुठलीही काम असतील तर निस्वार्थपणे मी या जनतेची सेवा केलेली आहे आजपर्यंत. इथून पुढे माझ्या पाठीमागं ओमराजे खासदार धाराशिवचे यांचा मला आशीर्वाद आहे, त्यांचं मला पाठबळ आहे. त्यामुळे मला कुठेही भिण्याचं काही कारण नाही. समोरची व्यक्ती जरी धनदांडगी असतील, पैशानं जरी मातबर असतील, त्यांचे उद्योग जरी मोठे असतील, तर मी एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून लढणार आहे, गोरगरिबासाठी लढणार आहे, दलितांसाठी लढणार आहे, या नागरिकांसाठी झगडणार आहे. आणि निश्चितपणानं महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भांडून शिवसेना स्टाईलनं, शिवसेना काय आहे या स्टाईलनं सभागृहामध्ये प्रश्न मांडून या भागासाठी जितका निधी आणता येईल तेवढा निधी आणून या हरिभाऊ नगरचं या लातूर शहरामध्ये एक मॉडेल, एक आदर्श हरिभाऊ नगर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. निश्चितपणानं या भागामधला कुठलाही प्रश्न, पाणी असेल, नाले असेल, रोड असेल, महिलांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नाला एक वाचा फोडल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांना एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. या भागामध्ये मला माहित नव्हतं, पण मी या असे आमचे शिवसैनिक, आज पहिला एक शिवसैनिक आम्हाला, सच्चा शिवसैनिक आम्हाला या ठिकाणी भेटला. निश्चितपणाने त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज एक भेटला, उद्या 1000 करू. आणि या प्रभाग क्रमांक 2 मध्ये इथून पुढे निश्चितपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा राहील, यांचाच विजय होईल. आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ओम दादा सदैव कसल्याही अडचणी मला येऊ देणार नाहीत. निधी असेल, कुठलीही अडचण मला येऊ देणार नाही. त्याबद्दल फरक न पाहता ही उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उमेदवार आहे. या विचाराला मतदान करून बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. माझे 2 शब्द संपले. आपण पाहिलं पाटील साहेबांनी खूप छान प्रकारे असं बोललेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत, आपलं नाव काय सोबत? मारुती भाऊराव सावंत, तालुका प्रमुख लातूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. पाटील साहेबांनी जे यावर काय सांगाल आपण? खरोखर मी आजचा योग असा आहे, नवीन वर्षाचं आज गुरुवारचा दिवस आहे, स्वामी समर्थांचा दिवस आहे. आज खरोखर आज लाभ आहे आपल्याला. आणि पांडुरंगाच्या चरणी येऊन आपण आपला उमेदवार शोभाताई यांचा श्रीफळ फोडून इथून आपण श्रीगणेशा करणार आहेत. आणि खरोखर आज आता जी अशोक पाटलांनी म्हणल्याप्रमाणे
लातूर मध्ये वार्ड क्रमांक 2 हे का आहे काय नाही हे असं त्यांचं स्वप्न आहे की बाबा मी इथे ह्या वार्डामध्ये काम करणार माझे, कारण शिवसेनेचं काम आहे. 80% समाजकारण, 20% आपलं 20% राजकारण आहे. तर माझं एक विनंती आहे, खरोखर तुम्हाला एवढा चान्स आमचे साहेबांनी दिले, या संधीचं सोनं आपण करावं. प्रत्येक नागरिकाला, माझ्या प्रत्येक मतदाराला विनंती आहे, माता भगिनींना, भावांना, पण बंधूंना, तुम्ही खरोखर आपल्या समोर कोणासमोर फक्त मशाल आणि फक्त आपल्या ताई याच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या ताईला प्रचंड बहुमताने विजयी करा. कारण काय काय नाव काय आपलं? शोभा गायकवाड. नाही, शिवसेना तर्फे थांबलेले आहेत त्याचं ते अभिनंदन करते मी. आणि सुरेखाताई ह्या खूप ही आहेत, ते समजून घेणारे आहेत, ते एकमेकाची समस्या दोघं जण हे करतात. घरातली नाही काय समस्या असेल, अगर बाहेरची रोडची काय समस्या असतील त्या गोर गरिबासाठी त्यांनी धावून येणारे आहे. हा हो हो. बरं, आपलं नाव काय ताई? काय सांगाल आपण? कल्पना केळी. आता सुरेखाताई जे थांबलेले आहेत त्या उमेदवार आहेत, तर ह्याच्यावर काय वाटतं? काय नाही, आपल्याला समजून घेणारी आहे, गरिबीतून पुढे आलेले आहेत, मग ते त्यांना बहुमतानं विजय करावा हीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की